झी 24 तास एक पाऊल पुढे। एक पहिली गोष्ट जाता जाता एवढंच सांगतो की राजीव गांधींनी सत्तेत आल्यानंतर पहिला घेतलेला कार्यक्रम होता प्रचंड प्रदूषित गंगा स्वच्छ करणं। त्यामुळे गंगा हजारो वर्ष वाहत होती आणि ती प्रचंड प्रदूषित झालेली होती। ती स्वच्छ करण्याचं अभियान घेतलं आणि आत्तापर्यंतचे लेटेस्ट रिपोर्ट अवेलेबल आहेत की गंगा अजूनही तेवढीच प्रचंड प्रदूषित आहे। त्यामुळे आपण इलेक्ट्रॉनिक चॅनेलवर जोरात बोलतो, याच्या मागे काहीतरी तात्विक आपल्याकडे पुरावा आहे असं एखाद्या व्यक्तीने याच्याबद्दल मी एक पहिला मुद्दा संपवतो। दुसरा मुद्दा असा आहे की असं जर असतं ना तर मी असं म्हणेन की भारताने आतापर्यंत लावलेल्या शोधापेक्षा सगळ्यात भारी शोध लावलेला आहे हा जगातला कोणालाही लावता आलेला नाहीये की तुम्ही कधीही कुठल्याही प्रकारचं कितीही पाप करा, 12 वर्षांनंतर एकदा तुम्ही सिंहस्थाच्या मुहूर्तावर येऊन नदीत बुडी मारली की 12 वर्षाचा पापाचा बँक बॅलन्स एकदम क्लिअर होतो। अहो प्रत्यक्ष सांगितलेलं आहे वाल्मिकींनी की परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम। पाप जे असतं ते दुसऱ्याला त्रास देण्यात असतं आणि परोपकार जे असतं तेच पुण्य असतं। आणि 3 कोटी लोकांनी एका वेळी एक पाण्याचा स्रोत वापरणं हे लोकांना त्रास देणं असतं। आता तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचा उत्तर, ते महत्वाचा प्रश्न आहे, तिकडे ही चर्चा आलीच नाही, मी ती आता तिकडे नेतो। हे सगळं या देशात का घडतं? जर नेमकेपणाने सांगायचं तर हे प्रथम धर्माचं व्यापारीकरण, नंतर बाजारीकरण, नंतर विकृतीकरण आणि आता राजकारण आहे। धर्माचं व्यापारीकरण झालं हे मी समजू शकतो, कारण आजच्या जगात सगळ्याचंच व्यापारीकरण झालेलं आहे। त्याच्या पुढे जाऊन त्याच्यात बाजार निर्माण झालेला आहे। म्हणजे हायकोर्ट जर म्हणलं की तुम्ही खेळायची नाही नवरात्रामध्ये रासक्रीडा, कारण 10 नंतर आवाज करता येत नाही, तर सबंध आम्ही 2000 स्क्वेअर 2000 आपण म्हणू एकरामधला 2 एकरातला सबंध तंबू आहे तो आम्ही करून घेऊ साऊंड प्रूफ आणि आमचा धंदा आम्ही तेवढ्यात चालू। हे झालं धंद्याचं बाजारीकरण। धंद्याचं विकृतीकरण, आज रस्त्यावर जी पेवं फुटलेली आहेत ती सगळी धर्माची पेवं ही बहुसंख्य त्या भागातल्या नंबर 2च्या पैसेवाल्यांनी दिलेल्या पैशातनं चालतात। हे उघड गुपित आहे, यापैकी कोणीही पावत्या फाडत नाही। त्याच्यामुळे ते झालं धर्माचं विकृतीकरण आणि या सगळ्याचा आज आपल्या देशामध्ये उदो होतो। ते समाजवादी मुलायमसिंग करतात, केवळ आपल्याला दिली नाही सुरक्षा म्हणून सोनिया गांधी आंघोळीला गेल्या नाही तर त्याही जाणार होत्या। याचं कारण लोकांचं काम करून मतं मागण्यापेक्षा लोकांची धार्मिकता ही धर्मांधतेकडे वळवावी आणि लोकांची धार्मिकता जी या देशामध्ये संतांनी नैतिकतेकडे वळवण्याचा प्रयत्न केला ती धर्मांधतेकडे वळवावी आणि लोकांची धार्मिकता हा कच्चा माल वापरावा। आणि व्यापारी ज्याप्रमाणे कच्चा माल घेतो, प्रक्रिया करतो, पक्क्या मालात रूपांतर करून फायदा करतो, तसं लोकांची धार्मिकता हा कच्चा माल वापरावा, त्याच्यावर विविध धार्मिक कर्मकांडाची प्रक्रिया करावी आणि त्यातनं मताचा पक्का माल बाहेर काढून सत्ता टिकवावी। या सगळ्यासाठी चालणारं व्यापारीकरणापासून सुरू झालेलं राजकारणापर्यंतचा हा प्रवास आहे। हे काही न समजण्या एवढा महाराष्ट्र दुधखोळा नाही। मागच्या वेळच्या तुम्ही नाशिकच्या सिंहस्थ मेळाव्याला 438 कोटी रुपये दिले, ज्यावेळी महाराष्ट्रातल्या निम्म्या शाळांना खडू आणि फळे नव्हते। ज्यांना जायचं सिंहस्थ मेळाव्याला त्यांनी जरूर जावं, त्यांचा पूर्ण धार्मिक अधिकार आहे। स्वतःच्या पैशाने जावं, त्यांना कर बसवावं आणि त्यातनं सोयी उपलब्ध कराव्यात। आम्ही हजारो कोटी रुपये नागरिकांनी दिलेले पैसे हे व्यक्तिगत धर्मकांडापायी आणि ती देखील पूर्णपणे अंधश्रद्धेवर आधारलेली, यासाठी खर्च करणं ही सुरुवात व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारणाकडे जाती आणि ती अंधश्रद्धाच आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।